तर आजचा प्लॅन जरा वेगळा होता. ठरवलं काही वेगळं होतं आणि झालं काही वेगळंच. तर आज खूप सकाळी लवकर उठली होती मी, कारण आम्हाला जायचं होतं वणीला. आणि असं ठरवलं होतं की सकाळी लवकर उठून जाऊयात, म्हणजे 8 वाजेशी आपण तिथे चढायला सुरुवात करू असं ठरलं होतं. पण काही कारणांमुळे जाणं तर कॅन्सल झालं. पण जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. सुरुवातीला मला खूप वाईट वाटलं होतं आमचं जाणं कॅन्सल झालं त्यामुळे. पण काही हरकत नाही, इतर काहीतरी चांगल्या गोष्टी घडणाऱ्या असतात म्हणून असं होतं. तर खरंच तसं झालं. उद्याला मला सत्यनारायणाची पूजा घरात घालायची होती आणि त्यासाठी आहोंना आजच विचारायला पाठवलं होतं गुरुजींना. तर गुरुजी बोलले की स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज आहे शुक्रवार आणि आता सकाळचे वाजता आहेत, तुम्हाला दाखवते मी 11 वाजता आहेत. तर आता सकाळचे 11 वाजता आहेत आणि बऱ्याच दिवसांचं चाललं होतं की घरात सत्यनारायणाची पूजा घालावी म्हणून, अधिक महिना असल्यामुळे. पण आधी गावाला गेलेला होता आणि त्याला बसवायचं होतं पूजेवर खरं तर. पण तो अजूनही गावावरून आलेला नाही आहे. तर फायनली आता आज असं ठरवलं की आज देऊन टाकूयात. त्यांना विचारलं सकाळी, तर गुरुजींचं म्हणणं होतं की आजच देऊन टाका आणि दुपारी 3पर्यंत मी आहे फ्री. तर मी 3लाच येतो, कारण 5ला त्यांना डॉक्टर अपॉइंटमेंट आहे गुरुजींची. तर आता एवढी घाई होते, इतका पसारा पडलेला आहे सगळ्या घरात. फक्त नाश्ता झालेला आहे आणि जेवणाचं काय बनवू मध्येच मला 11 वाजले. आता पटकन काहीतरी स्वयंपाकाचं करते, घरं आवरते सगळ्यात महत्त्वाचं. आणि पूजा म्हटली की इतरही तयारी येते. तर बघू आता काय काय होतं ते. खूप घाई तर होणार आहे. तर गुरुजींजवळ आम्ही सत्यनारायणाचं सामान म्हणजे पूजेचं जे काही असतं तर त्यांना सांगितलं की तुम्ही घेऊन या आता, कारण तेवढा वेळ नाही माझ्याकडे बाहेर जायला. आणि थोडंफार जे काही आता आणावं लागणार आहे तर ते मी ना आता लिस्ट पाठवते, तर ते त्यांनी घेऊन येतील. 11 वाजले, त्यातल्या त्यात स्वयंपाक बाकी, जेवण बाकी, सगळंच बाकी आज. आणि सकाळी खूप लवकर उठणं झालं होतं खरं तर आज, कारण आज गडावर जायचं चाललं होतं वणीला. पण यांना अर्जंट कुठेतरी जायचं होतं तर ते कॅन्सल झालं आजचं. आणि 1-2 व्हिडिओ एडिट केले, त्यात वेळ गेला बऱ्यापैकी. 10:30पर्यंत मी व्हिडिओचंच काम करत होती. आणि आत्ता आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन खाली गेले. त्यांनी गुरुजींना विचारलं, जे की आमच्या शेजारीच राहतात. तर गुरुजींचं म्हणणं आहे की आजच देऊन टाका आणि मी 3 वाजेपर्यंतच फ्री आहे. तर हा एवढा असं पसारा किचन ओट्यावर आहे, तुम्ही आता आवरते. पण सगळ्यात आधी तर हे शेंगदाणे मी कालच यांना भाजून ठेवलं होतं आणि साल वगैरे काढून घेतली आहे. तर याचं कूट बनवून घेते सुरुवातीला, ते ठेवते जागेवर, म्हणजे वस्तू तेवढ्या कमी होतील आजूबाजूला. आणि त्याच्यानंतर स्वयंपाकात, आता तर काही आम्ही स्वयंपाक नाही करणार, डायरेक्टली पूजा झाल्यानंतरच करू. पण मग काहीतरी तयारी करून ठेवते स्वयंपाकाची, कारण आता फक्त नाश्ता केलेला आहे आम्ही सकाळी. आता तर काही आम्ही पूजेच्या आधी म्हणजे जेवणार वगैरे नाही आहोत. जो काही नाश्ता केलेला आहे तर तोच आहे, डायरेक्टली पूजा झाल्यावरच आम्ही जेवण करू. पण मग थोडीफार तयारी करून ठेवते स्वयंपाकाची, भाजीच करून ठेवते पूर्ण, फक्त चपात्या मला बनवायचं काम राहील. आणि मग त्यानंतर किचन आवरून घेते. मग फरशी वगैरे करायचं काम आहे तर करते आता. काय काय ठरवलं होतं की पूजेसाठी हे करायचंय ते करायचंय, पण आता मला तरी नाही वाटत, म्हणजे पॉसिबल नाही आता एवढ्या कमी वेळात सगळं काही होणं, म्हणजे स्वतः तयार होणं वगैरे. बघूया आता, जसं होईल तसं करावं लागेल. पूजा होणं महत्वाचं आहे शेवटी. आणि जेव्हा कधी घरात सत्यनारायणाची पूजा असते तर आम्ही दोघंजण उपवास करतो. उपवास म्हणजे पूजा झाल्यानंतर आम्ही जेवण करतो. पण आजच्या दिवशी करायचं नव्हतं, म्हणजे डोक्यात उद्याचं होतं, म्हणून आमचा सकाळी नाश्ता झालेला होता. तर असं काही हरकत नाही, आता आम्ही जेवण स्किप करून डायरेक्ट पूजा झाल्यानंतरच जेवू. पण मग त्याआधी थोडीशी तयारी करून ठेवते स्वयंपाकाची, म्हणजे भाजीच बनवून ठेवली होती मी पूर्ण. आणि चपात्या भाकरी जे काही करायचं होतं तर ते पूजेनंतर केलं होतं. संध्याकाळी परत कोणीतरी प्रसादाला येतात, मग त्यामुळे घाई गडबड होते, म्हणून मी आत्ताच भाजी बनवून ठेवली होती. आणि अचानक म्हणजे आजच्या आज पूजेचं ठरलं म्हणून बऱ्याचशा गोष्टी राहूनसुद्धा गेल्या. आणि खूप घाई झाली होती खरं तर. 2 ते 2.5 तासात मला संपूर्ण घर वगैरे आवरून पूजेची तयारी करायची होती. त्यामुळे घर, आपण कधी पूजा वगैरे करतो तर घर स्वच्छ केलं जातं, पण मग मी आज फक्त गोमूत्र म्हणजे शिंतडलं होतं घरात आणि फरशी पुसायच्या पाण्यात टाकून घेतलं होतं. आणि इथे स्वयंपाकाच्या सोबतच मी पूजेसाठी जी काही भांडी वगैरे लागणार होती तर ती सगळी उजळून घेतली होती, म्हणजे काढून ठेवली होती, नंतर सगळी स्वच्छ केली होती. आणि सोबतच जी काही थोडीफार भांडी पडली होती तर तीही घासून घेतली, म्हणजे संपूर्ण किचन वगैरे आधी क्लीन केला होता.
आणि माझ्या किचनमध्ये ट्रॉलीजमध्ये मी नेहमी असे सुट्टे पैसे ठेवत असते, जे की आपल्याकडे पर्समध्ये वगैरे इकडे तिकडे पडतात. आणि किचनमध्ये बऱ्याचदा काही मसाले वगैरे काही आणायला आपल्याला इमर्जन्सी लागतात, तेव्हा पैसे भेटत नाही, सहसा सुट्टे भेटत नाही. त्यामुळे मी असे एका ठिकाणी जमा करून ठेवते सगळे. आणि काही पूजा वगैरे असते तर तेव्हा इथे कामी येतात पटकन, शोध न करता एका ठिकाणी भेटतात. तर तसे सगळे सुट्टे पैसे आणि तुळशीचे जे काही मंजुळा असतात तर ते आम्ही काढून ठेवले होते. म्हणजे जे जे मला आठवत होतं तशी मी तयारी करत होते पूजेची. त्यानंतर माठ स्वच्छ करून घेतला, माठ भरून घेतला. आणि ही जी देवांची भांडी आहेत तर ही उजळून घेतली होती आता, आणि पुसून वगैरे त्यांना फॅन खाली ठेवलं होतं सुकायला. आणि सोबतच माझी भाजीसुद्धा होत होती एका बाजूला, म्हणजे झाली होती ऑलमोस्ट आता. आणि खरं तर मला पितांबरीची ॲलर्जी आहे हातांना, हे बऱ्याचदा सांगून झालेलं आहे, नंतर त्रास होतो तो मला. आणि त्यासाठीच मी ते हँड ग्लोव्ज घेतले सिलिकॉनचे. पण आयत्या वेळेला कधी ते वेळेवर मला सापडत नाही, कुठे ठेवून देते, मीच ठेवते पण तरी मला ते भेटत नाही, किंवा मग काम झाल्यावर मला आठवतं की ते वापरायला हवे होते. तर तसंच आजही झालं, हातांनीच मी सगळी भांडी स्वच्छ केली आणि नंतर ते मला लक्षात आलं की आपण हँड ग्लोव्ज घालायला हवे होते. तर फायनली आता किचन माझं सगळं आवरून झालेलं आहे. आणि पोळ्या वगैरे आता सध्या मला काही बनवायच्या नाहीत, संध्याकाळीच बनवेल मी. भाजी बनवून झाली, आता फरशी पुसायची आहे आणि पूजेची तयारी करायची. तर आता 12 वाजलेत, म्हणजे 12 वाजलेत, 12ला 10 मिनटं कमी आहेत. आणि म्हणजे अर्धा ते पाऊण तासात माझं भाजी बनवून झाली आहे. ते दाण्यांचं कूट करून झालं आणि किचन ते तेवढं म्हणजे आवरून झालेलं आहे. आणि पोळ्या भाकरी आता तर काही मला बनवायचं नाही, आता डायरेक्टली पूजेनंतरच आम्ही जेवण करू. आता घर आवरायचं आहे आणि पुढच्या घरात पूजेसाठी मला जागा ठरवायची सगळ्यात आधी, कुठे पूजेची मांडणी करायची ते. तर बघते आता, त्या वेळेला आठवत नाही म्हणून मी हे मंजुळा वगैरे आत्ताच जमा करून ठेवले, म्हणजे काढून आणले तुळशीवरनं. आणि हे सुट्टे पैसे आणि हे असं काहीच थोडंसं भांडी वगैरे आवरून ठेवलीत. तर ही एकच काही ती जागा आहे आता हॉलमध्ये, जिथे की आपण पूजा मांडू शकतो. कारण इकडे उत्तर दिशा असल्यामुळे पूजेची मांडणी दक्षिणेकडे करून येईल, त्यामुळे इकडे चालणार आणि इकडेच मांडावी लागेल. आणि इकडे फारशी जागा नाही रूम असल्यामुळे. याचंच काहीतरी करावं लागेल आता. तर हे असं सगळं मॅनेज करायला लागलं. थोडासा स्टडी टेबल आधीचा इकडे सरकवला, गॅलरीचं दार बंद करायला लागलं आहे. आणि डस्टबिन वगैरे जे काही म्हणजे लागणारं सामान होतं ते मी आतमध्ये ठेवलं आहे, इकडे आणून घेतलं आहे. आणि सोफा असा करून घेतला इकडच्या बाजूला उत्तरेला. आणि ही ही पश्चिम आहे आणि पाठीमागची पूर्व आहे, म्हणजे पूर्व पश्चिम इथे आता पूजेची मांडणी करता येईल. आता पटकन झाडू मारून फरशी वगैरे पुसून काढते. तर हा जो गालीचा आहे तर तो सुद्धा मी 2-3 दिवसात क्लीन करत असते. तर आज त्यालाही क्लीन केलं होतं, झाडून काढते मी, माझ्याकडे जो ब्रश आहे त्याने. आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर परत त्याला मी खाली टाकून घेते. आणि तसंही कोणी आलं तर बसायला एखाद जण आला ते मागे बरं पडेल, एवढे आसन शोधत बसण्यापेक्षा, म्हणून त्याला स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर हा जो चौरंग आहे तर मी हा मग अशीच स्वच्छ धुवून ठेवला होता डायरेक्टली, म्हणजे धुवायला नको होता खरं तर लाकडाचं असल्यामुळे, पण खाली खूप घाण झाली होती, त्यामुळे ब्रशने मी त्याला घासून घेतलं आणि पटकन पुसून डायरेक्टली उन्हात ठेवलं होतं, खूप जास्त उन्हात. मग त्यामुळे तो छान असा आता कोरडा झालेला आहे, अजिबात त्यात पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे. तर त्यानंतर आता चौरंग ठेवून त्या मापाने मी तिथे रांगोळी काढून घेते. सगळ्यात आधी खाली चौरंगच्या खाली स्वस्तिक काढलं आहे. आणि त्यानंतर आता आजूबाजूला खरं तर रांगोळी मला खूप छान काढायची होती, भरपूर डिझाईन मी बघून ठेवल्या होत्या, पण घाई असल्यामुळे थोडंफारच काय ते काढणं झालं होतं. अशी रांगोळी मी आज काढली आहे, खाली स्वस्तिक काढलं आहे चौरंगाच्या खाली, आणि वेळ नव्हता त्यामुळे हे असं एवढंच काढलं आहे. असंही ती रांगोळी पुसली जाते पूजेच्या वेळेस. तर नंतर काढूया तसं माझं चाललं आहे पूजा झाल्यानंतर, पण ते बघूया अजून वेळेवर डिपेंड आहे ते सुद्धा. तर हे असं काहीसं थोडीशी रांगोळी काढून घेतली.
आणि अजिबात वेळ नाही आता. 1 वाजले, माझं स्वतःचं आवरायचं आहे. अजून इथली थोडीफार तयारी बाकी आहे आणि भूक लागली. आता चहा वगैरे करते आधी. तर 1 वाजले आता. एवढं काय ते रांगोळी वगैरे चौरंग धुवून पुसून उन्हात ठेवला होता, तर तो आता ठेवला आहे. थोडीशी रांगोळी काढली आजूबाजूला आणि बाकीचं पूजेचं सामान आता जसं मला आठवते तसं मी करते. पण 4 नव्हती आधीच्या ताटात आणि धुतली नाही गेली ती सकाळी भांड्यांच्या सोबत. तर आता मी तिला फक्त पुसून घेतलं आणि त्यात वाती वगैरे ठेवल्या. त्यानंतर बऱ्याच गोष्टी, तांदूळ वगैरे, गहू आणायला लागतील. गहूची कोठीवर ठेवलेली, त्यामुळे समय तेल वगैरे घालायचं बाकी, वात ठेवायची आणि बस. हां, आसन वगैरे लागतील 2-3, तर ते काढून ठेवते आता. पण सगळ्यात आधी चहा करते आता, कारण खूप दमायला झालं आहे. सकाळचा फक्त काय ती मटकीची उसळ आज खाल्ली होती तेवढी नाश्त्यात, तर तीच खाल्ली आहे. आता भूक लागली आहे. आधी चहा वगैरे करते किंवा कॉफी करते आणि मग पुढच्या कामाला लागते. स्वतःच आवरायचं बाकी, माझा अवतार झालेला आहे. चला ठीक आहे, आवडते आता. तर चहा बनवायला घेतला तेव्हा अहोसुद्धा घरी आले होते आणि परत त्यांना बाहेर जावं लागलं, कारण ते 5 फळं आणायचे ते विसरले होते आणि हारही नव्हता भेटलेला. विड्याची पानं भेटलेली नव्हती. म्हणजे एवढं भरवूनात कुठे ते दुकानं वगैरे ओपनही नव्हती. तर थोड्या वेळाने जातो म्हटलं. आधी चहा घेतला त्यांनी. तोपर्यंत जे काही आणलं होतं त्यांनी हे प्रसादाचं सामान, तर मी प्रसाद बनवून ठेवते, कारण त्यानंतर मला स्वतःचं आवरायचं आहे आंघोळ वगैरे करून. आणि अहोंना मात्र खूप कंटाळा येत होता, पण परत जायला लागणारच होतं, कारण मेन गोष्टी राहिल्या होत्या. विड्याची पानं राहिली होती, 5 फळं राहिली होती आणि पूजेसाठी फुलं तर तसं त्यांनी ते शेतात गेले होते आता, तर शेतातून सुद्धा आणली होती. पण हार लागणार होता रेडीमेड, आणि जी फुलं त्यांनी आणली होती त्यांचा हार आपण बनवू शकलो नसतो. झेंडूची नव्हती ती, याची फुलं होती ती अस्टरची, तर ती फुलं होती. त्यामुळे त्यांना बाहेर जावंच लागणार होतं. तोपर्यंत मग मी चहा वगैरे केलं आणि थोडं बरं वाटायला लागलं मग, कारण जेवणाची वेळ निघून गेली होती. त्यामुळे चहा घेऊन जरा बरं वाटायला लागलं होतं. त्यानंतर प्रसाद बनवून घेतला. आणि नेहमी जेव्हा आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो तर त्यात एक केळी घातली जाते, पण केळी घातल्यामुळे प्रसाद काळपट होतो किंवा ती केळीमध्येच लागते आणि काळी झालेली असते, तर ते योग्य बरोबर वाटत नाही. म्हणून मी आज फक्त केळीची पानं घातली होती. केळीचं पान आणलं होतं त्यांनी, तर ते थोडंसं एक पान कट करून 2 तुकडे करून मी ते त्यात घातलं होतं. आणि सोबतच संध्याकाळी प्रसादासाठी येतील म्हणून, प्रसाद द्यायला म्हणून सुद्धा मी पानं तिथे कट करून ठेवली होती. छोटे छोटे ते वाट्यासुद्धा होत्या माझ्याकडे कागदाच्या, पण हे छान वाटतं आणि होती पानं घरात, म्हणून मी तेच बनवलं होतं कट करून प्रसाद देण्यासाठी. आणि ही अशी काहीशी थोडीफार तयारी आम्ही करून ठेवली होती गुरुजी यायच्या आधी. आणि केळीचे खांबही भेटत नव्हते, त्यांच्यासाठी सुद्धा अन्न खूप फिरायला लागलं होतं आजच्या दिवशी. तर गंगेवरनं आणली होती नंतर. त्यानंतर स्वतःचं आवरलं आणि फारसा वेळ नव्हता म्हणून सिम्पलच लूक ठेवलं होतं. आणि गरम खूप जास्त होत होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि ही फुलं आहोंनी आणली होती, तर यांचं काही मला माळा वगैरे बनवता आली नसते, म्हणून तसंच मी ते ठेवलं होतं. त्यानंतर गुरुजींची आता मी वाट बघत होती, कारण त्यांनी 3 वाजेचा टायमिंग दिलेला होता आणि 2:15 होत आले होते. म्हणजे आम्हाला काही घाई नव्हती, पण त्यांनाच पुढं दवाखान्यात जायचं होतं म्हणून जरा घाई चालली होती. तर आहोंनी त्यांना फोन केला आणि लगेच ते आले. जवळच राहतात आमच्या. तर त्यांनी थोडंफार जे काही लागणारं पूजेचं सामान होतं तर ते सोबत आणलं होतं, जसं की सुपाऱ्या वगैरे जे काही लागतं बाकीचं, ते नारळ वगैरे ते सगळं ते घेऊन आले होते. खुर्ची आहे का? मला बसायचं. मांडायला दोन तांबे बसून शिवाय जमत नाही. छोटा टेबल आणू कसं काहीतरी पाठ नाही राहू द्या. टेबल आहे ना घरात, थोडं हे असं चालेल का? ब्लाऊज पीसच लागेल. ब्लाऊज पीस आणून
ते नाही राहू दे खुर्चीवर बसल ना दोन थोडं फोटो आणा आणि त्याला हार केला की छोटा सुकरता दुकरता वारसाची सर्वांगी सुंदर उठते दुराची कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओम श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन श्रवणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव रत्न खडित परातून गौरी कुमर चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे. आणि इथे आता 4-4:30पर्यंत आमची पूजा झाली होती. त्यानंतर आरती झाली आणि मदतीला माझ्या मैत्रिणीला म्हणजे आमच्या शेजारच्या ताईंना मी बोलवलं होतं. मध्येच नको उठायला आरती पूजेमधून म्हणून काही लागलं तर ते आले होते. त्यांनी थोडंसं शूट घेतलं होतं आरतीच्या वेळेस. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.